सर्व स्वातंत्र्यवीरांना, स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करते। तो काळ होता 1947 पूर्वीचा, की ज्या कालखंडात प्रत्येक भारतीय युवकाला आपल्याला स्वातंत्र्य हवे, आपला भारत स्वतंत्र करायचा आहे, हे एकच ध्येय घेऊन ज्यांनी जीवन जगलं। मग त्यामध्ये विविध नेते होते, ते नेत्यांच्याकडे असणारा नेतृत्व गुण, त्यांच्या समवेत काम करणारे असणारे इतर अनेक नेते, की जे ग्रामीण भागातून देखील एकत्रित आलेले होते। 9 ऑगस्ट 1942 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळणार, आपला भारत स्वतंत्र होणार, ही चाहूल ब्रिटिशांना देखील लागलेली होती। आणि ज्यावेळी 1942चं शेवटचं आंदोलन झालं, त्यानंतर हळूहळू ब्रिटिशांना देखील समजायला लागलं की या भारतीयांच्या मनामध्ये आता राष्ट्रप्रेम जागृत झालेलं आहे आणि आपल्याला इथे आता सत्ता गाजवून चालणार नाही। यावेळी विविध गव्हर्नर आले, विविध प्रशासकीय अधिकारी आले, की ज्यांनी हा संघर्ष मोडून काढण्याचा प्रयत्न केला। पण आपण असं म्हणतो की ज्यावेळी पृथ्वीवर जास्त पाप होतात, त्यावेळी कुठेतरी पुण्याचा उगम होतो, असाच त्या काळामध्ये झाला। आणि विविध नेत्यांनी 1942 पासून ते 1947 अखेर पूर्ण भारतभर एक वेगळं आंदोलन निर्माण केलं, की ज्या आंदोलनानं शेवटी ब्रिटिशांना आपला भारत सोडून जायला लागला। तो दिवस होता 15 ऑगस्ट 1947चा आणि भारत आपला स्वतंत्र झाला, भारताला स्वातंत्र्य मिळालं। पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पहिला राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला। हा आपण ज्यावेळी इतिहासाचा अभ्यास करतो, त्यावेळी आता खरंच आपण आपला भारत स्वतंत्र आहे, पण खरंच आपली स्वतंत्रता आपण बाधित ठेवलेली आहे का, हा विचार करणं प्रत्येक युवकानं अशा प्रकारचा विचार केला पाहिजे। आज आपण महासत्ता बनवायला निघालेलो आहोत, पण ही महासत्ता बनवत असताना आपण आपल्या संस्कृतीचे जतन केले आहे का, आपण आपली संस्कृती संवर्धन केलेले आहे का, याचा विचार करणे देखील गरजेचे आहे। आज AIचं युग जरी आलं असलं तरी आपण आपल्या संस्कृतीमध्ये असणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर राखतो का, हे देखील विचार करणं गरजेचं आहे। म्हणून आपण ज्यावेळी स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करत असतो, त्यावेळी आपण देखील एक शपथ घेतली पाहिजे की या समाजाला कोणत्याही प्रकारे माझ्याकडून त्रास होणार नाही। या भारताचा विकास करायचा असेल तर आपण प्रत्येकानं त्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी, आपल्या देशासाठी करणं गरजेचं आहे। तरच आजचा स्वातंत्र्य दिन सोहळा आपण चांगल्या प्रकारे साजरा केला असे होईल। पुनश्च एकदा आपल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या खूप खूप